श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो, जर तुमची रास कन्या असेल तर पुढचे काही मिनिट तुमचं नशीब पालटणारी ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, या बुधवारपासून अवकाशात अशा काही हालचाली घडत आहेत ज्या गेल्या कित्येक दशकात घडल्या नसतील. साक्षात महादेवाचा वरदहस्त आणि नक्षत्राची अशी चाल जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवेल. पण सावध राहा, हा बदल जितका मोठा आहे तितका तो गुप्त देखील आहे. जर तुम्ही तो एक इशारा आणि ओळखायला चुकलात तर हाताशी आलेली संधी मातीमोल होऊ शकते. तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 5 रहस्याबद्दल सांगणार आहे मित्रांनो, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. रात्री बरोबर 3 वाजता तुमच्यासोबत असा काही चमत्कार घडणार ज्याने तुमचं बँक बॅलन्स आणि नशीब दोन्ही एका रात्रीत बदलेल. तुमच्या जवळची ती रहस्यमय व्यक्ती कोण आहे जी तुमच्या प्रगतीचे दारे उघडणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रमंडळीत दडलेला तो खोटा चेहरा कोणता जो तुम्हाला बर्बाद करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहतोय. लोक तुम्हाला आजवर सामान्य समजत असतील मित्रांनो, पण या बुधवारनंतर तेच लोक तुम्हाला यशाचा हेवा करतील कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण शेवटच्या भागात मी एका अशा गुप्त संकेताबद्दल देखील सांगितलंय, जो संकेत फक्त भाग्यवान कन्या राशीच्या जातकांना दिसणार आहे. तुमचं आयुष्य कायमचं बदलण्यासाठी तुम्ही तयार आहात का? चला तर मग या भविष्यवाणीला सुरुवात करूया महादेवाच्या नावानं. हर हर महादेव. तर कन्या राशीच्या जातकानो, आजपासून तुमच्या आयुष्यात एका अशा अध्यायाची सुरुवात होत आहे जो तुमच्या शत्रूच्या उरात धडकी भरवणारा ठरेल. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आता चित्रा नक्षत्रात प्रवेश करत असून हा बदल तुमच्यासाठी साधी प्रगती नाही तर एक प्रकारचा राजयोग घेऊन येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या संधी तुमच्या हातातून निष्ठत होत्या आणि ज्या कामात तुम्हाला वारंवार अपयशाचा सामना करावा लागत होता, तेथे आता यशाचा महापूर येणार. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे यश मिळवण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला एक धक्कादायक इशाराही देत आहे, जे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत जाणवेलच. कन्या राशीच्या जातकांनो, नशिबाची ही नवी चाल सांगत आहे की तुमची बुद्धी आता अशा वेगाने काम करेल की कठीण वाटणारी कामे सुद्धा तुम्ही काही मिनिटातच पूर्ण कराल. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून विनाकारण अस्वस्थ वाटत असेल, कामात लक्ष लागत नसेल, तर घाबरून जाऊ नका. हे तुमच्या जुन्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्याचे लक्षण आहे. येणाऱ्या 24 तासात तुम्हाला एक असा फोन कॉल किंवा संदेश येईल जो तुमच्या भविष्यातील करोडच्या संपत्तीचा मार्ग मोकळा करू शकतो. ही भविष्यवाणी केवळ शब्दाचा खेळ नाही मित्रांनो, तर ग्रहयोगाची ती स्थिती आहे जी कन्या राशीला शिखरावर नेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. या बुधवारपासून तुमच्या सभोवतालचे वातावरण अचानक बदलू लागेल. जे लोक तुम्हाला कालपर्यंत तुच्छ समजत होते, कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्या सल्ल्याची वाट पाहतील. नशिबाचे ते गुप्त संकेत ओळखण्यासाठी आता सज्ज व्हा मित्रांनो, कारण तो संकेत तुम्हाला एक अशा अशा ठिकाणी मिळेल जिथे तुमची अपेक्षाही नसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण मी पुढे अशा काही रहस्यमय स्त्रीबद्दल देखील सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास होईल. नशिबाचा हा खेळ आता अधिक रोमांचक होत चाललाय मित्रांनो. कन्या राशीच्या जातकांनो, या बुधवारपासून तुमच्या आयुष्यात एका विशेष स्त्रीचा प्रभाव तुमच्या भाग्योदयासाठी कारणीभूत ठरेल. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि चंद्राची नक्षत्राची स्थिती सुद्धा हे सूचित करते की तुमच्या जवळची एखादी अशी एक स्त्री आहे जी तुमची आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल किंवा एखादी जुनी मैत्रीण असेल. तुमच्यासाठी यशाचे बंद दरवाजे उघडण्याचा निमित्त ठरेल मित्रांनो. लक्षात घ्या, जर तुमची एखाद्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा किंवा नवीन कामाचा विचार तुम्ही करत असाल तर घरातील ही स्त्री, तिचा सल्ला तुम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. तिचा एखादा सहज बोललेला शब्द सुद्धा मित्रांनो तुमच्या करोडचा नफा तुम्हाला मिळवून देऊ शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, महिला जातकांसाठी हा काळ अष्टलक्ष्मी योगासारखा आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना सुद्धा कामाच्या ठिकाणी मोठे पद, विशेष सन्मान मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्या हातून काहीतरी असं काही मंगल कार्य घडेल ज्याने संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. नशिबाचा एक अजब संकेत लक्षात ठेवा, जर हा बुधवार तुम्हाला एखाद्या लहान मुलीने अचानक येऊन काहीतरी दिले किंवा एखादी सुवासिनी स्त्री तुम्हाला हसून समोरून दिसली, तर समजा की साक्षात लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केलाय. या संकेताकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुम्हाला महागात पडू शकते मित्रांनो. कन्या राशीच्या जातकांनो, पुरुषांनी या काळात आपल्या वागण्यावरती विशेष नियंत्रण ठेवणे सुद्धा गरजेचं आहे.
कारण कोणत्याही स्त्रीचा अपमान करणे म्हणजे तुमच्या चढत्या नशिबाला ग्रहण लावण्यासारखं आहे. ग्रहाची चाल सांगते की बुधवारपासून तुमच्या आयुष्यातील जुनी स्त्री पुरुषामधील वाद मिटतील आणि एक नवीन नातेसंबंध तुमच्या प्रगतीला वेग देईल. घराची लक्ष्मी प्रसन्न राहील तरच या बुधवारचा राजयोग तुमच्यासाठी फळदायी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानं बुधवारपासून आयुष्यात एक अत्यंत दुर्मिळ अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. तुमच्या राशीत हस्त नक्षत्राचा प्रभाव वाढणार असून या नक्षत्राचा स्वामी जो चंद्र आहे आणि तुमचा स्वामी जो बुध आहे, जेव्हा हे दोन ग्रह एकमेकाच्या संपर्कात येतात तेव्हा कन्या राशीसाठी मात्र भद्र महापुरुष योग निर्माण होतो. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे तुम्हाला यश मिळण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. विशेषतः जे लोक लेखणी, व्यापार आणि सरकारी कामाशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एका सोन्यासारखा आहे. कन्या राशीच्या जातकानं या बुधवारपासून सुरू होणारा सिद्धी योग सुद्धा तुमच्या आर्थिक प्रगतीला प्रचंड अशी बळकटी देईलच. जर तुमच्या काही जुनी रखडलेली एखादी काही अडचणी असतील किंवा मालमत्तेचे व्यवहार असतील वर्षानुवर्षे रखडलेले होते, त्या नक्षत्रामुळेच त्यांच्या प्रभावामुळे ते अचानक मार्गी सुद्धा लागतील. नशिबाचा एक गुप्त संकेत ओळखा मित्रांनो. हा जर बुधवारी सकाळी जर तुमच्या उजव्या तळहाताला अचानक खाज सुटली किंवा तुम्हाला रस्त्यात हिरवा निसर्ग किंवा पक्षाचा थवा दिसला तर समजून जा की कुबेराचा आशीर्वाद तुमच्यावर झालाय आणि हा काळ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. फक्त घाई करून निर्णय घेऊ नका. कन्या राशीच्या जातकोन नक्षत्राच्या या बदलामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत कमालीची अशी सुधारणा सुद्धा होईल. तुमच्या राशीतील बुधाचे प्रबळ होणे म्हणजेच तुमच्या मानसिक तणावातून मुक्त करेल. गेल्या काही दिवसापासून जे विनाकारण भीतीचे सावट तुमच्या मनावर होते ते आता धुक्यासारखे विरून जाईल. हा बुधवार तुमच्यासाठी केवळ संपत्तीच नाही तर हरवलेला आत्मविश्वास सुद्धा देखील परत घेऊन येईल. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि हिरव्या वस्तूचे दान करणे हे तुमच्या भाग्याला अधिक शक्तिशाली आणि गती देऊ शकतं मित्रांनो. कन्या राशीच्या जातकांनो, जसजशी तुमची प्रगती सुरू होईल तसतसे तुमच्या यशावर जळणारे लोकही सक्रिय होतील. कन्या राशीचा स्वभाव मुळातच दुसऱ्यांना मदत करण्याचा असतो, पण याच स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्याच जवळचा एखादा व्यक्ती तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत असण्याची शक्यता आहे. या बुधवारपासून बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला अशा खोट्या लोकांपासून सावध राहण्याचा इशारा मिळत आहे. एखादा असा व्यक्ती जो तुमच्यासमोर खूप गोड बोलतो पण तुमच्या प्रगतीला खीळ बसवण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा खरा चेहरा आता तुमच्या समोर येईल. घाबरू नका, कारण या नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमचे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकणार आहेत. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीत या काळात शत्रुहंता योग तयार होत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या विरोधात केलेली कोणतीही चाल उलटून तुमच्या शत्रूवरच पडेल. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात विनाकारण अडथळे जाणवत असतील तर समजा की हा मानवी नजरेचा दोष आहे. नशिबाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत लक्षात ठेवा. जर या बुधवारी तुम्हाला अचानक एखादा काळा कुत्रा तुमच्या मार्गात आला किंवा तुम्हाला कोणाकडून तरी जुने येणे अचानक परत मिळाले तर समजा की तुमची सुरक्षा भिंत भक्कम झाली आहे. तुमच्या यशाचा मार्ग आता निर्विघ्न झाला असून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. कन्या राशीच्या जातकांनो, या काळात कोणाशीही वाद घालण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. मौन पाळणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. बुधाचे बळ वाढल्यामुळे तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधक स्वतःहून बाजूला होतील. या बुधवारपासून पुढचे काही दिवस कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा कोणाचे जामीनदार राहू नका. तुमची ही सतर्कता तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक संकटातून वाचवेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही यशाच्या शिखराकडे जाता तेव्हा फक्त तुमचे पाय खेचणारे लोक वाढतात, पण महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर हे सर्व अडथळे चक्काचूर होतील. कन्या राशीच्या जातकांनो, आज रात्री 3 वाजता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आध्यात्मिक चमत्कार घडणार आहे. रात्री 3 ते 4 ही वेळ ब्रह्ममुहूर्त मानली जाते आणि कन्या राशीच्या जातकांसाठी या बुधवारची ही वेळ साक्षात वरदान ठरणार आहे. जर या काळात तुमची अचानक झोप उघडली तर समजा की साक्षात महादेव तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी तुमच्या दारात आले आहेत. अशा वेळी मनात कोणताही भीतीचा विचार न आणता शांतपणे बसा आणि ओय नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. तुमच्या मनात यावेळी जो विचार येईल तो साक्षात ईश्वरी संकेत असेल, जो तुम्हाला करोडपती बनवण्याच्या दिशेने पहिले पाऊल ठरेल. कन्या राशीच्या जातकांनो, महादेवाच्या विशेष कृपेमुळे तुमच्या राशीवरील सर्व 7.5चा प्रभाव आणि राहुकेतूचे दोष आता शांत होणार आहेत.
रात्री 3च्या सुमारास जर तुम्हाला पांढऱ्या प्रकाशाचा भास झाला, मंदिरातल्या घंटांचा नाद ऐकू आला किंवा स्वप्नात पवित्र तीर्थक्षेत्र दिसले, तर ही साधी गोष्ट समजू नका. हे संकेत आहेत की तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जे दुःख तुम्ही मनात दाबून ठेवले होते, जो अपमान तुम्ही सहन केला होता, त्या सर्वांचा हिशोब आता चुकता होईल. महादेवाची तिसरी नजर आता तुमच्या शत्रूंवर वळली असून तुम्हाला मात्र अभय मिळणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या बुधवारपासून तुमच्या आयुष्यात सुखाचा सूर्योदय होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने घरातील दारिद्र्य दूर होईल आणि अडकलेली कामे विजेच्या वेगाने पूर्ण होतील. हा चमत्कार अनुभवायचा असेल तर आज रात्री पूर्ण श्रद्धेने महादेवाचे स्मरण करा. लक्षात ठेवा, कन्या राशीच्या प्रामाणिकपणाची पावती देण्याची वेळ आता निसर्गाने ठरवली आहे. हा बदल तुमच्या आयुष्यात केवळ पैसाच नाही, तर शांतता आणि समाधान घेऊन येणार आहे. जर तुम्हाला महादेवावर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये आत्ताच हर हर महादेव नक्की लिहा आणि या दैवी ऊर्जेला आपल्या आयुष्यात आमंत्रित करा. मित्रांनो, कन्या राशीची ही शक्तिशाली भविष्यवाणी तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारातील कन्या राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. साक्षात भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. अशाच सखोल आणि अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हर हर महादेव.